ही सर्व आमची काजूची बाग आहे. आता काजू सर्व संपले, 100% काजू संपलेत. पण जे आता सर्व काय शिल्लक काजू असतील ते मी बघतो काय मिळालं का. थोडी भाजी झाली तर काजूची भाजी खायची एक मजा वेगळी असते. आणि बघा आता हे खाली गवत उगवलं आहे, तर ह्या गवत उगवलं ते लाल आम्ही मिरग बोलतो तर ते तर आलेच आहेत. आणि हे बघा हे एक वेगळं आहे ना, हे बघा हे वेगळं एक हे आलं आहे, मशरूम आहे ते मशरूम. हे मशरूम हे मस्त बघा कसं असतं बघा. हे बघा लगेच काढलं ना असं, हे बघा असं तुटणार बघा कसं आहे बघा. एक वेगळं मशरूम, पिवळ्या कलरचं मशरूम आहे. हे मला पहिल्यांदाच दिसलं. आता मी काजू शोधतोय बागेत. ही काठी घेतले, हे बघा हे बघा. हे मी काजू ना एवढे काजू काढलेत. पकड पकड, हे काजू पकड, हे पकड. हे बघा हे काजू पाऊस पडलाय आता काजू. हे बघा 2 काजू इथे काढलेत खाली खायले खाली जवळ. हे काजू असे तोडायचे, असे तोडायचे आणि उभे कापायचे. खाली मुंग्या पण भरपूर आलेत. खाली खाली छोटं छोटं फड. हां आणखी मी तुम्हाला एक दुसरे मशरूम दाखवतो, वेगळे आलेत ते. हे बघा इथून खालून या, खालून या. हे बघा नाही हे पण मशरूम बघा कसे. ते बघा हे वेगळे मशरूम आहेत. हे खायचे नसतात पण कसं आहे बघा. आणि हा का खाली काजूचं जी पानं आहेत ती इथे पुसणार आहे ते, आणि त्याला एक वेगळं प्रकारचं खत मिळणार बघा. ही काजूची बोंड आहेत. ह्या आता काजूच्या बिया ज्या पिकल्या, ह्या बोंडाचे बी पडले तर ही बी आहे ना आता रुजणार त्याला. आणि या जर याचा रुजून याचा याला मोड येणार. आणि जर आपण हा आतला याचा खाल्ला, गर खाल्ला तर अप्रतिम लागतो. आता परत अजून शोधूया. केळीच्या बागेमध्ये पण काजू झाड आहेत. इकडे पण काजू बघायचे बघा. एक मजा वेगळी, एक गारवा, सुंदर गारवा आहे. हे बघा आता काजू शिल्लक जे झाले ते बघायचे इकडे. आता इथे मिळतात काय बघूया, काजू दिसत आहे बघूया. शोधतोय पण दिसत नाहीत कुठे. हे बघा जो केळीचा पासांबा असतो त्याला हा केळीचा खोका, त्याचं हे पान पडलंय. तर हे बघा हे हा केळीचा पासांबा आहे. आता नुकतीच हे झाले तर त्याला आता केळी लागणार. आणि इथे प्रचंड गारवा, एसीची गरजच नाही. आणि काजू ह्या केळीच्या झाडांना पाणी खूप लागतं. आता ही नवीन नवीन जी रोपं येणार ते आम्ही बाजूला लावणार. काजू अजून मला दिसत नाहीत, ते शेवटचे काजू आहेत. आणि हे बघा हे मी ना चपले बिळ फिरतोय, कारण ही माझी माती, माझी माती माझी माय असं आपण म्हणतो ते बरोबर आहे. आणि ह्या मातीतून चालणं जे एक ह्याचा अनुभव असतो ना तर खूप चांगला असतो. हे बघा तर काही उपयोग करतायत ना. हा इथे काजू इथे आहे दिसतो मला, पण हा कोवळा दिसतोय काजू. हा काजू कोवळा दिसतोय, पण आम्हाला भाजीपुरते काजू मिळाले. ते मी काम करतोय आळी बनवायचं, तर म्हटलं थोडं काजू बघूया, म्हटलं थोडं दिवस काय म्हणून काजू काढायला आलोय. हे बघा ही बिळं आहेत, बिळं. ह्याला मी बिळं बोलतो. त्या बिळातून साप असतात, पण आम्हाला ते तसं काय वाटत नाही. आम्हाला ते नेहमीच आहे, आम्हाला तसं काही भीती वाटत नाही. कारण साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो. काजू अजून कुठे दिसत आहेत बघूया. काजू काजू ओले काजू, ओले काजू कुठे दिसतात. हा इथे आहे, सुकलेला आहे पण काजू. हा इथे आहे, तो सुकलेला आहे. छोटे छोटे बनवायचे. तर हे काजू झाड मेलं आहे, हे मरून गेलं म्हणून त्याला हे केलं. बघा हे कसं आहे बघा.
ते मरून गेले. एवढं काजू वाढलेलं झाड आणि एवढं काजूचं झाड मरतं तेव्हा एक त्याला आम्ही मुलासारखं वाढवलं असतं, पण खूप दुःख होतं, पण त्याला काही इलाज नसतो. आणि एक काजू तर मला दुसरा नवीन काजू दिसला आहे. लोक काढूया, काजू काढूया. एक काजू दिसलाय. हा बघा, हा इथे काजू, हा बघा, हा काजू. ह्या काजू आहेत ना, तर खूप वागतात खालपासून जातात. तर मग त्याला आम्ही आधार दिला आहे, त्याला आम्ही ठोंबा बोलतो, ठोंब्याचा आधार दिला आहे. हा बघा, हा काजू मी असाच काढणार. हा काजू असा काढणार. चीक हा डेंजर असतो जरा. चीक जर हा स्किनवर पडला इथे तर त्याला जखम होणार. इथे लागला तर काय होणार नाही, म्हणजे त्याला कवच तयार होतं. दुसरा एक काजू दिसतोय कुठेतरी. हा घे. हा बघा, काजू दिसत नाही, मध्ये मध्ये असतात. हा बघा काजू शेवटचे. बांबूला ना, हे बांबू असा खाली होता पडलेला, ही आम्ही हिरको बोलतो. तर माती लागली भरपूर. आणि माती कशी लागली बघा, या मातीनेच काढायचे काजू काढायचे, आंबे खायचे. बघा हे बघा, असं आहे. आता हे काजू जे बघा आमच्या एवढी जास्त नाही, पण आमच्या पोते काजू आम्हाला खूप होतात. खूप काजू आम्ही खूप खातो आणि विकत नाही आम्ही. हे बघा, हे मशरूम सर्व आहे. तो तिथे सफेद झाला आहे, तो मोठा झाला एका दिवसामध्ये. आता हे ना तासाभरात मोठे होणार आणि तसे ते फुटून जाणार. हे बघा, हे असे आहेत ना, हे उगवलेत, पण हे कोण खात नाही. हे गवत आहे ना, हे गवत हे कुसणार आता इथे, हे गवत आणि त्याचं खत होणार. आणि त्याला चांगलं हे पानं, हे गवत आणि नॅचरल काय कचरा आहे तो आम्ही ह्या कचरा डाळत नाही. हे कंपोस्ट गांडूळ खत होणार. ते गांडूळ होणार, ऑटोमॅटिक तयार होतात आणि खत होणार ते तयार त्याचं. आणि ह्याच्यात बघ, ह्याच्यात मध्ये ती एक आणि त्याच्या आतमध्ये काय ह्याचा शॉट बरोबर घे. हे बघा, पडली खाली पडली. बघ त्याच्यावर दोन, त्या समोर बघ. हां, ह्या बघा, ह्या इथे ते असे काच दिसत नाही आता. खाली फांदी वाकवून दिसेल त्यांना. पावसाचं वातावरण भरपूर आहे इकडे. उभं काढते. हां, दोन काजू काढले. हे बघा, झाडाची फांदी पण मोडली नाही आणि काजू काढले. तर किती मिळाले बघ. जून महिन्यामध्ये मी गावाला आलो होतो. तर जूनमध्ये मी जवळ 60 पोपळी झाडं लावली होती आणि 2 कलमी फणस लावले होते. ही पोपळी झाडं आहेत ना, ही बघा, ही पोपळी झाडं आता कशी झाली बघा, चांगली झालीत. अशी झाडं जी पूर्ण कंपाऊंडवर लावले. ही ते बोरिंग पडलेलं आहे इथे, काय. आणि हा जो पाईप आहे, हा पाईप आहे, ह्या पाईपाने ह्याला काजूना आणि ह्या फणसाला पाणी दिलं आहे बघा. हे सर्व आता हे लावलेत बघा, हे सर्व असे हे संपूर्ण असे गोल चौकोनी लावलेत. पावसाला सुरुवात होते तेव्हा एक कीटक, एक प्राणी तो येतो, त्याला आम्ही मिरं बोलतो. तो लाल असतो एकदम कसा कसा, आणि ह्याला पकडला ना ते एकदम म्हणजे मुलायम असतो एकदम. ह्याला मिरं म्हणतो. हा पाला की पावसाला सुरुवात झाली समजायची आपण. म्हणजे आता मे महिन्यात आपण म्हणतो, मे महिन्यात लवकर पाऊस पडला. जो 16 मेपासून पाऊस पडतो आहे कोकणामध्ये आणि तो चालू आहे. आता हा पडला म्हणजे पाऊस खरा झाला. आता सुरुवात झालीच पावसाला. सर्व पोपळी झाडं लावली अशी इकडून, ती आता होत आहेत. आता हळूहळू होणार ती मोठी.
आणि हे बघा हे वेळ आहे ते पडून लागलं आहे. म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला भाजी घ्यायला विकत नव्हतं. आपल्याकडे जर जागा असेल आणि आपली जमीन असेल तर थोडंसं गोल करू तर आम्ही आळं बोलतो आणि त्यामध्ये वेल लावायचा ती होतात ती आणि छोटासा असा मांडव करायचा. हे बघा हे पण लागलं इकडे बघा, हे पण लागलं इकडे. तर पडवळचा मांडव केला आहे. हे बघा इथं पण लागलं आहे पडवळ. ही पडवळ मोठी होणार, हे मोठे होणार पडवळ वेलाची. आणि हा इकडे हा तेंडल्याचा मंडप आहे. आणि बघा हे स्प्रे सपोर्ट केलेत. तेंडली म्हणजे तुम्हाला 2-2 दिवसांनी किलो भाजी मिळणार. तर तुम्हाला खायला कंटाळा येईल भाजी असते. हे बघा ही तेंडली अशी लागते. हे बघा ही तेंडली आहे ना, ही जर तेंडली तुम्ही तर माझ्या मातीची हातात पण काय नाही, मस्त खायला असं ती. हे बघा खायला मस्त असं काकडीसारखी लागतात. ही वेल काकडी, हा वेल जाड आहे आणि हा वेल तसा मरत नाही. तुम्ही याला पाणी घाला, उत्पन्न घेत राहा कायमस्वरूपी. ह्या चवळी शेंग आहेत. तर ही चवळी शेंग सुकली आता, ह्याच्या बिया काढू शकतो आपण. पण ह्या शेंगा हे दाणे मस्त खाला. हे दाणे आहेत ना, हे बघा हिरवे खायचे, एकदम नॅचरल ऑर्गॅनिक. आणि हे काकडी आहे. मी काय करतो बघा, ही रोपं हे वेली जाणार त्याच्यावरती आणि शेंगा जाणार अशा. हे बघा ह्याच्या जवळजवळ किती असतात, 10-100 ग्राम असतील. पण ती जोडी एक 10 रुपयाला मिळते. मी दाणे काढतो. शेंगा म्हणतात मग. हे बघा हे आहेत ना शेंगा, हे पण भाजी याची अप्रतिम लागते. आणि ह्या कच्च्या शेतकरी कच्चं खायला खूप मजा येते. दाखव कच्ची खाऊन. मी एवढी काकडी ह्या खाल्ली. शेंगा पोपट मस्त सोडून घेतात. पोपट खातात ना, मजा असते. पोपट खाणं बघायचं आपण, त्याच्या शेंगा खातात. आता ह्या बाजूला मी ते गोल हे केलेत माती, तर अशीच आळे करून त्याच्यावर त्या, आता पावसाळा सुरू झाला आहे तर तिथे आम्ही रोपं लावणार आणि थोडे लालमाट पेरणार या मातीमध्ये. तुला कमी 20-30 मिळाल ना, तुला भाजी होणार तुला. आता ह्या शेंगा मी बघा हे टाकले, हे रुजणार इथे कधी पिकलंय. बाजारामध्ये ह्याच्या कधी 25 शेंगा असतात आणि त्या 10 रुपयाला विकतात. आता इकडे बघा ही जमीन आहे ना, इथे आम्ही जे आमच्याकडे काय वेस्टेज असतं वेस्टेज, ते आम्ही इकडे हे सर्व टाकतो आणि जाळून टाकतो. तर आता मी मगाशी मी हे असे गोल गोल केले, हे इथे गोल गोल केले. तर ह्याच्यावरती रोप टाकणार आणि ह्याच्यावर जे रोप लावणार ते त्याला खताची पण गरज नाही. हे एक प्रकारे खत आहे आणि ते झाड चांगलं होणार, म्हणजे पटकन त्याला ऊर्जा मिळणार. आता मी ही बाकी जमीन आहे, आता मी खोदून आहे ना त्याला वाफे करणार. तर वाफे कसे करणार हे बघा, मग पूर्ण झालं की दाखवणार तुम्हाला मी. आता हे थोडं मी खोदलं इथे, हे थोडं खोदलेलं आहे आणि हे मध्ये जागा सोडून देणार. पण इथून असं खोदणार, म्हणजे इथून जायला बरं पडणार. त्याच्यामध्ये पालेभाजी करणार. आता माझं ते खोदायचं मी बघतो कुठे गेलं ते. हे आम्ही फार्मिंग हाऊस डेव्हलप करताना तर असे आम्ही झाडं काय लावतो. कारण फार्मिंगचं स्विमिंग पूलचं जे पाणी आहे ते खूप वेस्ट होतं. तर ह्या पाण्याचा आम्ही वापर करतो आणि झाडाशी लावतो. अजून आमचं नियोजन एवढं चांगलं होत नाही, तर आम्ही नोकरी करून हे करतो. आता हे बघा हे लिंबाचं झाड लावलं आहे आणि त्याला लिंबू पण लागले जातात. हे बघा
काय काटा काटा बसतो आम्हाला. ही इकडे लिंब आहेत बघा, असं लागते लिंब हळूहळू झाडं लागेल बघा. दिसली हे जास्वंदी झाड आहे. आता हे बघा, हे पोपली झाड तोडलं झालं बघा, ह्याला पाणी चांगलं मिळतंय. पोपली झाड, हे पेरू झाड आहे. आणि हे फूल सकाळी चांगलं फुललं होतं, आता ते मावळलं आहे बघा फूल. हे फूल आहे ना चांगलं एकदम मस्त फुललं होतं. हे पेरू आहे बघा. आमच्याकडे पाण्याचं भरपूर आहे, पण जे वेस्टेज पाणी त्याचं हे होत नाही, अजून वापर चांगला होत नाही. हे लिंबच लागतात बघा. हे जे आपण तमालपत्र म्हणतो त्याचं झाडं बघा कसं झालं आहे, मस्त झालं आहे. कोकणामध्ये जर आपण ही झाडं लावली तर झाडं होतात. आणि हे बघा कसं पाणी कसं पडतं, पाऊस पडला आहे ना. हे बघा, ही सर्व पोपळी झाडे या लावली सर्व. हे कलम फणस आहे. तर तुम्हाला मी एक कलम फणस लावले, त्याचे फणस दाखवतो बघा, फणस कसे लागलेत ते दाखवा. फणस बाहेरून लागले दाखवा. ही चहा पत्ती आहे तिथे. आणि आता हा वरती केळी झाले, तर केळीला एक खोका होता, तो केळीचा खोका आम्ही तोडला, त्याची भाजी करणार आणि त्याची खाली फुलं पडलेत. पण हा जो केळीचा जो पाणी पडतं आहे, जो अंगावर पडला शर्टावर वगैरे, तर तो शर्टाचा दाग कायमस्वरूपी करणार, तो जाणारच नाही तुम्हाला. आणि हे कोकमचं झाड आहे, हे कोकमचं झाड आहे. तर कोकमची झाडं बघा, हे बघा, हे कोकम आहेत ना, ही माझे हात खराब आहेत. हे बघा, हे कोकम आहे. तर हे कोकम आहे ना असं मस्त असं आम्ही अक्क खातो. बी झाडे आहे. इकडे बघा, कोकम पडले तिकडे बघा, हे कोकम पडलेत. आता हे बघा, हे कोकम पडलेत, आता खराब झालेत. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हे कोकम झाड आहे, पाऊस खराब पडतो बघा. या मस्त आहे. हां डोक्यात पडेल कशी पडेल बघा ती पडणार रे. थांब झाड टाकतो. उडत ना. हां हे गाडी हे गाठ हे लागे. हां हां कुठे हां. आता हे बाहेर टाकून देतो. पुन्हा असतो तर त्यातून टाकला तिथे वरती का आवाज नाही. होय स्पीकर दिसत नाही. एक टाक. गंमत दाखवतो मी तुम्हाला. आता मी हे जे नारळाची झावळी टाकली, तर इथे ह्या एरियामध्ये ना हे लाजरी झाड आहेत. लाजरीचं झाड माहिती आहे मला. जर त्याला स्पर्श केला ह्या झाडात, हे बघा कसं मिळते बघा. म्हणजे ह्या झाडाला सेन्सर कसा असतो बघा. आता हे मी पूर्ण हलवलं ना, हे बघा कशा पाकळ्या होतात बघा. हे झाडाला सेन्सर किती आहे बघा. ह्याला जरी पाय लागला म्हणजे कॉम्प्युटरला
आपण म्हणतो सटीक पॉईंटनी जे आता आपण पाकिस्तानवरती हल्ले केले आणि सटीक पॉईंटनी जसं जिथे हल्ला पाहिजे तिथेच हल्ला केला त्याप्रमाणे ही लाजरी आहे बघा. तर ह्या लाजरीचा अभ्यास करायला खूप चांगला आहे. म्हणजे त्यातून आपण काहीतरी एक शोध लावू शकतो. एक झाड काय करतं बघा. म्हणजे त्याला बघायला झाड लावलं ना तसं बघा. मी शास्त्रज्ञ ना, मी तर कोकणचा शेतकरी आहे, पण जर ह्या लाजऱ्या झाडावरती जे सायंटिस्ट आहेत, चांगले शिकलेले लोक आहेत, तर ह्याने अभ्यास करून खूप काही त्यातून मिळू शकतो आपण. आणि हे आपण भारत म्हणून आपण म्हणतो विश्व कुटुंबकम, तर ह्याचा अभ्यास आपण खूप चांगला करू शकतो. आणि हे आपल्याकडे आहे, आपल्याला विश्व जगवायचं आहे आणि आपल्यालाच नेतृत्व करायचं आहे. तर आपण हे करायला पाहिजे. हे माणूस म्हणून हे आपलं कर्तव्य आहे.